तरी ड्रेस आता घेतलाय आणि नमस्कार मंडळी. तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज माझी स्माईल बघून तुम्हाला कळतच असेल की आज काहीतरी स्पेशल आहे. तर आज दोन स्पेशल थिंग्स आहे. त्या म्हणजे एक पहिलं तर वुमन्स डे आहे. तर तुम्हा सगळ्यांना वुमन्स डेच्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या कोणी महिला माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना हॅपी वुमन्स डे. आणि दुसरी स्पेशल थिंग म्हणजे आज आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे. बघता बघता आमच्या लग्नाला 6 वर्ष कंप्लीट झाले. तर असं वाटतच नाही म्हणजे मला दोन मुवमेंट आहे. कधी कधी असं वाटतं असं कधी कंटाळावानी झालं सानूला वगैरे, कधी असं वाटतं ना केलं लग्न किती वर्ष झाले, किती दिवस माझे चाललेत त्यातच. तर तेव्हा असं वाटतं बरेच दिवस झाले लग्नाला. आणि एक गोष्ट अशी वाटते बापरे एवढ्या लवकर 6 वर्ष पण गेले कळलंच नाही असं. तर दोन्ही मुवमेंट पण आहे. मी फक्त असं म्हणणार नाही की वाटत पण नाही मला 6 वर्ष झाले. तर असं आहे. तर आज वुमन्स डे असल्यामुळे बाहेर खूप गर्दी असते. हॅपी होली नाही मध्ये बोलणं सुरू आहे आमचं. तर आज वुमन्स डे असल्यामुळे बाहेर खूप गर्दी असते. त्यामुळे मी बाहेर जाणं तर अवॉइडच करणार. हे मला बोलले होते की आपण कुठे सुद्धा म्हणजे तुला जर इच्छा असेल तर आपण जाऊ शकतो बाहेर. आज रविवार पण आहे आणि त्यांना सुट्टी पण आहे. तर म्हटलं नको, कारण बाहेर ऊन पण खूप तापतं आहे. पुण्याजवळ जर आम्ही वन डे पिकनिकसाठी जरी गेलो असतो पण ऊन एवढं तापतं आहे. तर सानवीचा बड्डेसुद्धा आहे ह्या महिन्यात 12 मार्चला. तर मग तिला बिमार पाडायला मला तरी शक्य नाही आता ते. त्यामुळं आणि ऊन लागलं की मुलं बिमार पहिले पडतात. आता उन्हाळा नेमकं स्टार्ट होत आहे त्यामुळे मग बाहेर जाणं अवॉइड केलं. आणि दुसरी गोष्ट, आम्ही जेव्हा पुण्यामध्ये फर्स्ट टाईम इथे आलेलो होतो तर आमची ॲनिव्हर्सरी होती. आम्ही रात्रीला डिनरसाठी बाहेर गेलो. हॉटेल शोधायला आम्हाला जवळजवळ 1.5 तास लागून गेला होता. अजिबात कोणत्याच हॉटेलमध्ये जागा नव्हती बसायला, एवढे फुल होते वुमन्स डेमुळं फक्त. तर आज तर माझी इच्छा आहे की अजिबातच जाऊ नये रात्रीला हॉटेल्समध्ये. आणि दुसरी एक सेकंड गोष्ट आहे, मी यांना म्हटलं की आज नको जायला या कारणामुळे गर्दी असेल असं तसं आपली परेशानी होईल. तर मी घरीच आपल्यासाठी काहीतरी स्पेशल करते. तर ते तर लगेच ओके म्हटले, ठीक आहे चालेल, कारण त्यांची आज मॅच आहे, वर्ल्ड कप फायनल आहे आज. त्यामुळं ते तर खुश आहे की मी नाही म्हटले म्हणून. नाहीतर त्यांचीसुद्धा इच्छा असते. असं स्पेशल ओकेजनला तसं काही विशेष नसतं, असं बाहेर वगैरे जातो हॉटेलमध्ये. पण म्हटलं बघू आता ह्यावेळी काय होतं. तर आता ह्या महिन्यात 8 मार्च तर मी विसरूनच गेले होते की आपली ॲनिव्हर्सरीसुद्धा आहे. पण सेकंड खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. ॲनिव्हर्सरी तर खूप मोठी गोष्ट आहे, पण त्यापेक्षाही आमची सोनपरी आमच्या आयुष्यात आली ती म्हणजे 12 मार्चला तिचा बर्थडे. तर आज तिच्या बर्थडेची पण सगळी तयारी करणे, कारण 2 ते 3 दिवस त्यांना ऑफिस राहील. तर मग ते काहीच करू शकणार नाही. त्यासाठी आज पूर्ण तिच्या बड्डेचं सगळं आम्हाला करून घ्यायचं आहे. तर बघू आता समोर काय काय होते. तर आता सकाळचे 9:30-10 वाजलेत. आता अंघोळ झाली आहे, आता नाश्ता करते. आता दुपारचं जेवण स्किप असणार आहे, बाहेरच काहीतरी खाऊन घेऊ. तर बघू आता नाश्ता करते. आणि नाश्त्यामध्ये सिम्पल पोहेच मला सिम्पल बेस्ट. पोहे भिजत घातले होते मी. आता कांदा आणि ते कट करून घेते लगेच. आणि मी पोहे बनवताना शेंगदाणे भरपूर टाकते. तर तसं तर आमचे घरचे शेंगदाणे असतात आणि कधीतरी संपले तर विकतचे असतात. पण आमच्या घरच्या शेंगदाण्यांची टेस्ट खूप छान असते. तर मला जास्तच वापरायची सवय लागली आणि मोस्टली सानूला खूप शेंगदाणे आवडतात. त्यामुळं मी जास्तच शेंगदाणे टाकते कशात पण. आज रविवार असल्यामुळे मी हेअर वॉश पण केला होता. केस धुतले की मला तर असं 1-1.5 तास सुचतच नाही. तसे मला जास्त धुवू वाटत नाही, पण आता डॅन्ड्रफमुळे मी दर 4 दिवसाला तरी केस धुते आता. त्याने खूप डॅन्ड्रफ कमी होतो. आता पोहे बनून झालेत.
आणि आता लगेच घेऊन पण घेते दोघांना पोहे समोर खायला. आम्ही किचनमध्ये अजिबात खात नाही. आम्ही हॉलमध्येच नाश्ता करतो, जेवण करतो. कारण किचन छोटं असल्यामुळं आम्ही हॉलमध्येच बसतो. आणि आमच्या गावाकडे आमच्या घरी किचन मोठं आहे, तर आम्ही जेवायला काही पण खायला नाश्ता करायला किचनमध्येच बसतो. पण मी काय करत असते, सगळं समोर नेल्यापेक्षा इथेच सगळं वाढून घेते आम्हा दोघांना. सान्वी तर माझ्यासोबत जेवते, कधी तिचं वेगळं असतं, मग इथंच सगळं वाढून घेते आणि समोर नेते. आता नाश्ता वगैरे झालाय सकाळचा आणि सगळी कामंसुद्धा आवरली. तर आता आम्ही जातोय बाहेर. तर आता बघू आज मिळतो का नाही सान्वीचा ड्रेस. तर मोगऱ्याला खूपच छान कळ्या आल्यात. किती साऱ्या कळ्या लागल्यात एकाच जागी. वरच्या राहतात, इथं पण आहे, पण खालच्या नाही राहत. खालच्या सगळ्या तोडून घेतल्या सान्वीनी. इथं आहे. कसं ऊन आहे सानू बाहेर? छान. आता मॉलमध्ये येण्याचा काहीच प्लॅन नव्हता, पण आलोय आम्ही. आता ट्रेंड्समध्ये आले, कारण लोकल दुकानांमध्ये काही आम्हाला ड्रेस आवडला नाही. बघू आता मॉलमध्ये 1-2 दुकानांमध्ये मिळतो का नाही. तर ट्रेंड्समध्ये पण खूप छान छान कलेक्शन राहतं, स्पेशली लेडीजचं. पण मला अजिबातच बघायची नाही आहे आज ड्रेस. पण लक्ष जात आहे ड्रेसकडे. खूप छान आहे टॉप. फायनली ड्रेस आता घेतलाय आणि आता घरी जातोय. माझे तर या मॉलमध्ये आले की पाय दुखतात, फिरलं तरी आणि नाही फिरलं तरी. आता अजिबात फिरलो नाही, पण 1-2 दुकानामध्येच गेलो तरी पण पाय दुखायला लागले. तर आता डायरेक्ट घरी. खूपच चेहरा हे झालाय, खूप ऊन आहे. हो ना सांगू? आता काय खायला आलो आपण? काय खायचं? पावभाजी का चायनीज, मंचुरियन, काय खायचं? हो का? आमच्या सानूचं सगळं फेवरेट आहे. चायनीज तर खूप फेवरेट आहे. बघू आता बाहेर आलोय, म्हटलं काहीतरी खाऊ. सकाळी नाश्ताच केलेला आहे फक्त. तर कसं आहे? हो का? तर बाहेरून आल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आता स्वयंपाकाला लागली आहे मी. तर सकाळी सांगितलं तसं वुमन्स डेमुळं आता बाहेर जायचा प्लॅन कॅन्सल झाला, कारण बाहेर खूप गर्दी आहे. त्यामुळे म्हटलं बाहेर नको जायला, घरीच काहीतरी भाजी चपाती बनवते मी. तर काजूची भाजी बनवते, काजू मसाला, आणि चपात्याचं सुद्धा पीठ मळून ठेवलं आहे. भात लावला एकीकडे. आणि ते सानूचं बघा काय सुरू. काय करते बेटा तू? पोळी. हो का? येते सानूला पोळी बनवता? ओके. इथे मी कांदा, टोमॅटो आणि काजू एकाच सोबत ठेवलेत, वेळ वाचावा म्हणून. कांदा टोमॅटोची प्युरी काढून घेतली आहे आणि परतायला टाकली तेलामध्ये. आणि कांदा टोमॅटो सोबत लसण आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकली होती.
त्याने टेस्ट खूप छान येते. तर सगळं एकत्रित बारीक करून आता टोमॅटो आणि कांद्याची प्युरी एकदम तेल सुटेपर्यंत तळून घेते. आणि इथे मी मसाले काढलेत. आपला कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, किचन किंग मसाला, धनिया पावडर आणि थोडासा पनीर मसाला आणि त्यात दूध टाकून मिक्स करून घेतलं. त्याची प्युरी बनवून घेतली आणि ती प्युरी मग या प्युरीला तेल सुटलं की मसाल्यांची प्युरी यामध्ये टाकायची आणि तीसुद्धा एकदम तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. तर भाजी खूप छान लागते दूध टाकल्यामुळे. तर एकदा ट्राय करून बघा, खूप छान टेस्ट येते. तर बघा छान. त्यानंतर सगळं परतून झाल्यानंतर काजू टाकले आणि जेवढं मला लागतं माझ्या हिशोबाने तेवढं पाणी ॲड केलं. तर आमच्या घरी यांना पतली भाजी लागते आणि मला घट्ट लागते, पण मी पतलीच बनवते शक्यतोवर. तर भाजी रेडी आहे. तर बघा खूप छान झाली भाजी. वास तर एकदम भारी येतो आहे. आता टेस्टला समजेल कशी होती. आणि आता चपात्यासुद्धा झाल्यात माझ्या. तर आता जेवण करू थोड्या वेळाने. आणि यांची मॅच सुरू आहे त्यामुळे मी पाठीमागेच बोलते आहे, समोर गेलेच नाही आज. आणि मॅच खूप छान सुरू आहे. तसा टॉस तर इंडिया हारला होता, पण छान सुरू आहे सुरुवातीला. आता बघू, शेवटी आय विश इंडिया तर जिंकायलाच पाहिजे. तर आज एक वाईट अनुभव आला, तो तुमच्यासोबत शेअर करते. तो म्हणजे आम्ही दुपारी गेलेलो काहीतरी खाण्यासाठी. म्हटलं बराच वेळ झाला होता, 3 वाजले होते. तर जेवण नको करायला, थोडं टाईमपास खाऊ आपण. पण झालं असं, म्हटलं ठीक आहे चायनीज खाऊ, बरेच दिवस झाले खाल्लं नव्हतं. तर नेहमी कसं गाडीवरचे मंचुरियन मला खूप आवडतात, तर ते खात असते. पण बरेच दिवस झाले, जवळजवळ 2-2.5 महिने झाले असं आम्ही ठरवलं होतं की गाडीवरचं अजिबात असं काही खायचं नाही, मंचुरियन असं ऑइली किंवा चायनीज खायचं नाही. कारण त्यात खूप फूड कलर, खूप ऑइल असं असतं आणि ते परत रियूज केलेलं ऑइल वापरतात. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की ते खायचं नाही. पण मग हे म्हटले चल आज गाडीवर नाही खायचे, तर बरेच दिवस झाले, चल आपण हॉटेलमध्ये जाऊन खाऊ. पण हॉटेलमध्ये गेलो आणि एवढा वाईट एक्सपिरियन्स आला की काय. मंचुरियन ठीकठाक होते, एवढे काही एकदम टेस्टी असे नव्हते. पण ते हे होतं फ्राईड राईस, व्हेज फ्राईड राईस, अरे बापरे, तो एवढा खतरनाक तिखट होता. म्हणजे एवढा स्पायसी होता तो. आम्ही काही असं स्पायसी वगैरे ऑर्डर नव्हता केला, मीडियम आपला नॉर्मलच ऑर्डर केला होता. पण तो एवढा स्पायसी आला. मी 4-5 घास खाल्ले आणि सानूने खूप झालं तर थोडंसं 2-3 घास छोटे छोटे खाल्ले. आणि मी तर खाल्लाच नाही तो, त्यांनी खाल्ला कारण त्यांना तिखट सहन होतं. आम्हाला अजिबात सहन होत नाही, मला स्पेशली आणि सानवीला पण. माझ्यापेक्षा सानवीला खायची इच्छा होती, पण मग मी तिला खाऊ दिला नाही. माझ्या तर 2-3 तास असं पोटामध्ये आगच होत होती, एवढा तिखट होता. मला तर असं झालं यार, फसलो आपण, नाहक आलो हे खायला चायनीज. आणि माझं डोकं होतं की चायनीज खायला जायचं, पण असं झालं आज. म्हटलं जाऊ द्या आता, ॲनिव्हर्सरी आहे तर मग म्हटलं आता नकोच, बाहेर जायचंच नाही डिनरला, तर घरीच काहीतरी बनवते. म्हणून छान काजू मसाला बनवला. आणि आमच्या दोघांचा पण खूप फेवरेट आहे काजू मसाला. आणि विशेष करून सानूसुद्धा खाते, त्यातले काजू तरी ती खाते. तर त्यामुळं मग मी बनवला. आणि आजचा दिवस इथेच संपवते आणि आजचा व्हिडिओसुद्धा इथेच संपवते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू आणि बाय. भेटू अजून एका छानशा व्हिडिओमध्ये.